विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं शौर्य करिअर अकॅडमी या आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आपल्या समोर आजच्या चालू घडामोडीच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। आणि पहिला प्रश्न कोणता आहे तर तो आपण पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो बघा, अलीकडे ओडिशा नावाचं हे जे राज्य आहे या राज्याने काय केलेलं आहे तर हँडलूम साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी नियुक्ती करण्यात आलेली जी काय अभिनेत्री आहे त्या अभिनेत्रीचं नाव आहे माधुरी दीक्षित। काय नाव आहे? माधुरी दीक्षित आहे। तर माधुरी दीक्षित या महाराष्ट्राच्या आहेत हे सर्वांना माहिती आहे आणि म्हणून हा प्रश्न काय होतो तर महत्त्वपूर्ण ठरतो। ओके, यासाठी लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हरिजन हा जो शब्द आहे हा शब्द वापरणे कायद्याने गुन्हा ठरवणारा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे तो सांगायचा आहे तुम्हाला। लक्षात ठेवा, हरिजन हा जो शब्द आहे हा महात्मा गांधी मोठ्या प्रमाणावरती वापरत असत आणि नुकताच एक निर्णय असा घेण्यात आला आणि तो कोणत्या राज्याने घेतला तर विद्यार्थी मित्रांनो तो देखील ओडिशा या राज्याने घेतला। आणि हा जो निर्णय आहे या राज्याने असं म्हटलं की हरिजन हा जो शब्द आहे हा शब्द कुठेतरी डिस्क्रिमिनेट करताना तुम्हाला दिसून येईल। म्हणजे थोडक्यात इथे भेदभावाचं जे काही प्रतीक आहे ते दाखवणारा तसा तो शब्द आहे, सामाजिक न्यूनता दर्शवणारा शब्द आहे। म्हणून काय करा बाबा की हा जो शब्द आहे तर हा शब्द वापरू नका, हा शब्द वापरला नाही पाहिजे असं इथे म्हटलं। आणि या शब्दाऐवजी तुम्हाला वापरायचाच असेल तर अनुसूचित जाती हा शब्द वापरा। काय वापरावं लागेल? अनुसूचित जाती। आता अनुसूचित जाती म्हणजे काय तर ज्याला आपण एससी असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो। ओके, आता आपण पुढचा प्रश्न घेऊयात। काय म्हटलंय बघा, टायफून पोडल नावाचं हे जे चक्रीवादळ आहे हे प्रामुख्याने कोणत्या देशामध्ये आलं आहे? आलं होतं असं म्हणावं लागेल, आलं होतं तर ते तुम्हाला सांगायचं आहे। तर कसं असतं, एखादं चक्रीवादळ जर आलं तर तो प्रश्न आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे। ते कोणत्या देशामध्ये आलं, ते सुरुवातीला म्हणजे कुठल्या ठिकाणाहून ते चालू झालं, या सगळ्या गोष्टीचा आढावा आपल्याला घ्यावा लागतो। आणि हे जे हे आहे चक्रीवादळ आहे तर हे तैवान या ठिकाणी या TY वरून लक्षात राहू द्या, तैवान या देशा मध्ये आलेला आहे। आणि तैवान हा जो देश आहे याचं लोकेशन तुम्हाला माहिती पाहिजे। बघा, एखादं चक्रीवादळ आलं ते न्यूज मध्ये असेल, तो देश असेल तर तो जो देश आहे तो देश कोणत्या ठिकाणी आहे नकाशामध्ये हे तुम्हाला माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। तर तो जो देश आहे तो चायनाच्या बाजूला आहे बघा। ओके, आता नंतरचा प्रश्न, नेक्स्ट प्रश्न, भारतात व्हिजन 2047 या मुद्द्यावर कोणत्या विधानसभेत 24 तास चर्चा झालेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर 2047 पर्यंत असं म्हटलंय की हे आमचं ध्येय असेल आणि या ठिकाणी आम्ही काय करणार आहोत तर 2047 पर्यंत मोठ्या प्रमाणावरती जो काय विकास आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो घडवून आणणार आहोत असं कोण म्हटलं तर ही उत्तर प्रदेशची जी काय विधानसभा आहे ही विधानसभा म्हटली। आणि मला आता कमेंट करून सांगा की उत्तर प्रदेशचे जे काय मुख्यमंत्री ते कोण आहेत हे मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही। ठीक आहे, चला पुढे आपण बघूयात। नंतरचा जो काय प्रश्न आहे तो व्हॉट द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं हे एक बुक आहे आणि हे जे बुक आहे हे बुक कुणी लिहिलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर त्या बुकचे जे काय रायटर आहेत ते न्यायमूर्ती DY चंद्रचूड हे आहेत आणि ते माजी न्यायमूर्ती होते मित्रांनो, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर आता न्यायमूर्ती होते म्हणून हा जो प्रश्न आहे तो महत्वाचा ठरतो। नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या दिवशी भारत AI ॲप्रिशिएशन डे साजरा करतो तर विद्यार्थी मित्रांनो तो 16 जुलै या दिवशी करतो, हे लक्षात राहू द्या। आणि AI म्हणजे काय आहे ते नेहमी आपण बोलत आहोत आणि नेहमी ते चर्चेत राहत आहे, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणायचं आहे, ज्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये, उद्योगामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये
पोलीस खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काय केली जात आहे तर प्रगती साधली जात आहे किंवा त्याच्यामध्ये ॲडव्हान्स जे काय टेक्नॉलॉजी आहे ती उभा करण्याचं जे काय काम आहे हे AI च्या मदतीने केलं जात आहे। आता त्यानंतरचा प्रश्न, देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब तारांचा पूल कर्नाटक राज्यात कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे। तर शेरवती नावाची नदी आहे, त्या नदीवर हा पूल विद्यार्थी मित्रांनो बांधण्यात आलाय, जो पूल भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब पूल आहे ताराचा। मग मला तुम्ही सांगा भारतातला पहिल्या क्रमांकाचा सर्वात मोठा असा तारांचा जो काय पूल आहे तो मला कमेंट करून सांगा तुम्ही। नंतरचा प्रश्न बघा, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड चे नवीन संचालक झालेले आहेत, मग या पदावरती कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विजय कुमार श्रीनिवास यांची काय करण्यात आलेली आहे तर नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर एक शेवटचा प्रश्न बघा, सांगली जिल्हा जो आहे या सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर नावाचा एक तालुका होता आणि या इस्लामपूरचं जे काय नाव आहे ते नाव बदललेलं आहे आणि काय ठेवलेलं आहे ते तुम्ही सांगा। तर त्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो ईश्वरपूर असं नाव ठेवण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचे आजचे जे काय महत्त्वाचे प्रश्न होते ते या पद्धतीने होते आणि राहिलेले जे काय दररोजच्या घडामोडीचे जे काय प्रश्न ते नेहमी आपल्या चॅनलला येत राहतात। त्यासाठी तुम्ही शौर्य करिअर अकॅडमी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे लोकांकडे शेअर करण्याचा तुम्ही जरा प्रयत्न करा। ठीक आहे, धन्यवाद।